आपण आजच्या या उपविभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सारेजण उपस्थित आहोत। आज सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो की नेरळ उपविभागीय कार्यालयाचे आज माझ्या हस्ते आणि आमच्या सगळ्या संजय पाटील आपण सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो। संजयजी, आपण या ठिकाणी सविस्तरपणे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। भांडूप विभागाचे मुख्य अभियंता म्हणून हा सगळा परिसर आपल्याकडे आपल्या डिव्हिजनमध्ये येतो आणि इकडे साहेब तुम्ही सविस्तरपणे सर्व माहिती या ठिकाणी दिली। संजयजींचं आम्हाला नेहमीच मुळाचं मार्गदर्शन आणि ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्या गोष्टी नेरळ असेल, आमच्या कांडस असेल, कर्जत असेल, या सगळ्या परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मर गेला की संजय ठाकूरांना फोन करायचं आणि तेवढी त्या ग्रामस्थांची असणारी त्वरित मागणी त्या ठिकाणी 4-4 दिवस लाईट नाही अशी ग्रामस्थ त्या ठिकाणी सांगतात। आमचं प्रश्न मार्गी लावायचं काम हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने सहकार्य होत आहे। आज खरं तर शासन आणि प्रशासन एकत्र आल्यानंतर असे हे जे काही टेक्निकल महत्त्वाचे विषय मतदारसंघासाठी किंवा तालुक्यांसाठी असतात ते आपण राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महावितरणाच्या माध्यमातून आजचं हे उपविभागीय कार्यालयाचं नव्याने नूतनीकरण होत असताना तसं पाहिलं तर आपण पाहताय की कर्जत हे नव्याने डेव्हलप होत आहे। या मतदारसंघाचा आमदार झालो आणि कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर साहेब बदलण्यासाठी सातत्याने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि मागच्या टर्ममध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त विकास कामे या मतदारसंघामध्ये केल्यामुळे या परिसरामध्ये नव्याने प्रोजेक्ट येत आहेत, नव्याने सगळ्या नूतनीकरण होत आहेत, नव्याने शहरीकरण होत आहे आणि या माध्यमातून महावितरणावर प्रचंड प्रमाणात लोड या ठिकाणी मधल्या काळामध्ये आला। एकच कार्यालय कर्जतचं त्या ठिकाणी होतं आणि जवळजवळ तालुक्यामध्ये 8 केंद्र होती। या 8 केंद्रांचा एकत्र लोड कर्जतवर येत असल्यामुळे कांडस असेल, नेरळ असेल, त्या ठिकाणी कळम असेल, शेरू असेल, हा सगळ्या परिसरातील ज्या काही तक्रारी होत्या त्या सगळ्या तक्रारी कर्जत इथे सांगण्यासाठी यावं लागत होतं आणि ही ग्राहकांची फार मोठी समस्या सातत्याने या विभागामध्ये या ठिकाणी होती आणि आज या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन होत असताना ह्या जे काही मूळ समस्या या ठिकाणी ग्राहकांच्या आहेत त्या याच विभागामध्ये शेळू असेल, कळम असेल, कांडस असेल, नेरळ मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे। हे वाढतं शहरीकरण लक्षात घेता या विभागामध्ये या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी हे कार्यालय झालं पाहिजे ही सातत्याने मागणी या सगळ्याच ग्रामस्थांची या स्थानिकांची या ठिकाणी होती आणि म्हणून आपण संजयजी, तुम्ही संजय पाटील, आपण सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही सातत्याने आपण पाठपुरावा एकत्रपणे धरला देशमुख साहेब आणि आज या ठिकाणी या कार्यालयाचं लोकार्पण या ठिकाणी आज झालेलं आहे। खरं तर कर्जतमध्ये साहेब 2 फीडर आहेत, एक कळंबोली फीडर आणि खोपोली फीडर। या 2 फीडरच्या माध्यमातून या ठिकाणी जे येणारे विद्युत इन्कमर जे आहेत EHV ही जवळजवळ 300 एम्पियर या ठिकाणी आतापर्यंत येत होती। ती आमची साऱ्यांची मागणी होती की ही जवळजवळ 600 एम्पियर या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे, तेव्हा या भागाच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत या ठिकाणी दूर होतील आणि बिकट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता ज्या काही नव्याने आपण या ठिकाणी कर्जतकरांसाठी कर्जत असेल, नेरळ असेल, महावितरणासाठी जवळजवळ 65 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर या ठिकाणी केलेला आहे। या माध्यमातून या दोन्ही विभागीय कार्यालयामध्ये या परिसरातल्या असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या साऱ्या समस्या या माध्यमातून सोडवल्या जातील। परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना साहेब नव्याने सुद्धा EHV आता 2 जे आहेत त्याचे एक्स्ट्रामध्ये अजून 2 वाढवले गेले तर कडाव असेल आणि शेळू परिसर असेल या दोन्ही भागामध्ये सुद्धा जर आपण नव्याने EHV दिले तर याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या परिसराचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी या ठिकाणी संपेल। आमचं शिरसे आपण स्विचिंग स्टेशन आपण नव्याने त्या ठिकाणी करत आहात। या माध्यमातून कर्जत ज्या पद्धतीने नव्याने डेव्हलप होत आहे त्या माध्यमातून खरोखरची कर्जतची गेली कित्येक वर्षाची
रिक्वायरमेंट या ठिकाणी आमची कर्जतकरांची होती. आणि ही आपल्या महावितरणच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने थोड्या दिवसामध्ये ही कामे सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कर्जतचा जो गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा हा जो महावितरणाचा प्रश्न होता किंवा ग्राहकांच्या समस्या होत्या, जवळजवळ 1,04,000 ग्राहक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आणि या माध्यमातून सगळ्यांच्याच असणाऱ्या आता समस्या त्या जागोजागी नेरळकरांची सुद्धा फार मोठी समस्या होत्या. मध्ये आंदोलन सुद्धा नेरळकरांनी या ठिकाणी केलेलं होतं. कर्जत संघर्ष समितीने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या कर्जतकरांच्या समस्या तीच माझी समस्या आमची सगळ्यांची एकत्रपणे होती. आणि ही समस्या संजयजी पाटील साहेब आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होतील अशी आशा या ठिकाणी एक आता मंजुरी आपण घेतलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे पूर्ण होऊन कर्जतकरांसाठी एक नव्याने पर्वणी या ठिकाणी ठरेल. खरं तर कर्जतची आता जी काही भौगोलिक रचना आहे साहेब, याच्यामध्ये नव्याने आता वाढतं शहरीकरण लक्षात घेता आणि जागोजागी फार्म हाऊस असतील, रिसॉर्ट असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून विद्युत लोड हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे एका गावामध्ये जी काय आपले ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी बसलेले होते त्या ठिकाणी 4-4 आता फार्म हाऊस असतील, रिसॉर्ट असतील त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे गावचा असणारा जो ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी होते त्याच्यावर एक्स्ट्रा लोड त्या ठिकाणी येऊन ते निकामी होत आहे. आणि त्यामुळे सातत्याने त्या ठिकाणी संजय ठाकूरांना फोन करायचं आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसून द्या असं सातत्याने आपल्या महावितरणाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मी प्रेशर देत बसायचो. कारण सातत्याने एकच मागणी, 4 दिवस झाला आमच्या गावातली लाईट गेली आहे. परंतु नक्की समस्या काय आहे आणि आपल्या सगळ्या महावितरणाच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी एक्स्ट्रा लोड त्या ठिकाणी आहे, जेवढा किती किलो वॅटचा आपल्याला लोड त्या ठिकाणी लागतोय, हा त्या पद्धतीचा आपण त्या ठिकाणी असणारे फार्म हाऊस असतील किंवा रिसॉर्ट असतील यांना सेपरेट त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी घ्यायला लावा. त्या गावच्या ट्रान्सफॉर्मरवर त्या ठिकाणी लोड देऊ नका, जेणेकरून साहेब ही समस्या जी आहे ती त्या ठिकाणी कायमस्वरूपी संपेल. आणि म्हणून मग ही जर ती कमर्शियल त्यासाठी यूज करणार असेल तर कमर्शियल आपण त्या ठिकाणी लाईट यूज केली पाहिजे किंवा त्या ठिकाणी विद्युत महामंडळाचीच आपण समस्या केली पाहिजे. पण स्थानिकांना त्याचा त्रास होतोय आणि स्थानिक त्या ठिकाणी मग त्याला बळी पडत आहेत आणि मग ह्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. तर याच्यावर सुद्धा आपण एक नियमावली त्या ठिकाणी करावी आणि त्या माध्यमातून दोन्ही आपल्या उपअभियंत्यांनी या संदर्भात सर्वे करून, तसं आपण संजयजी पाटील साहेबांकडे असतील, बिरकर साहेब असतील, देशमुख साहेब असतील, आपल्या सगळ्यांशी चर्चा करून हा प्रश्न जर आपण मार्गी लावला तर आपण पाहताय की जगाची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली, आम्ही अनेक देशामध्ये फिरलेलो आहे, त्या देशांची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर टुरिझमवर ही अर्थव्यवस्था चालत आहे. पर्यटनाला प्राधान्य त्या देशांनी दिलेलं आहे आणि ह्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालत आहे. माझा तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे, इथं कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आणि मग पर्यटनावर हा तालुका चालत आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी सुद्धा या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. आणि म्हणून ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी एक्स्ट्रा यांना कसं देता येईल, तर हीच आमची रोजगाराची संधी आहे. फार्म हाऊस असतील, या ठिकाणी रिसॉर्ट असतील, त्या सगळ्यांना आपण नव्याने या ठिकाणी वेगळे ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी दिले तर या ठिकाणी येणारा पर्यटक सुद्धा खुश होईल, त्यांना सुद्धा सगळ्या सोयी सुविधा आपल्याला या ठिकाणी देता येतील आणि मग आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगाराची संधी या माध्यमातून मिळेल आणि जे ग्रामस्थ या ठिकाणी स्थानिक रहिवासी राहतात त्यांना सुद्धा कायमस्वरूपी विजेची जी समस्या आहे ती सुद्धा कायमस्वरूपी सुटेल. तर हा निर्णय आपण एकत्रपणे बसून त्या ठिकाणी जर घेतला तर अधिकच चांगलं काम कर्जतकरांसाठी या ठिकाणी होईल. मी मनापासून संजय पाटील तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे